श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 30 एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। आणि अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, परंतु घरामध्ये तुम्हाला एका झाडाचं मूळ जे आहे तर ते काढून आणायचं आहे आणि जेणेकरून हे मूळ आणल्याने आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल। आपल्या आयुष्यातील जन्मोजन्मीचे जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती संपून जाईल। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणत्या झाडाचं मूळ आपल्याला काढून आणायचं आहे आणि ते कुठे ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया तिथी रोजी अक्षय तृतीया साजरी केली जात असते। यंदा ही अक्षय तृतीया 30 एप्रिलला असणार आहे। अर्थात या दिवशी कोणतंही शुभ कार्य मुहूर्त न बघता करण्यात येतं आणि शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ कधीही कमी होत नाही, म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। या क्रमाने अक्षय तृतीयाची तिथी कधी चालू होणार आहे तर ते आपण बघा। 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 पर्यंत असणार आहे। परंतु उदय तिथीनुसार आपल्याला 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण आपल्याला साजरा करायचा आहे। या दिवशी लोक लग्न, घरकाम, वाहन किंवा मालमत्ता, सोनं चांदी खरेदी करणे, व्यवसाय, एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात करणे, शेती जमीन घेणे यासारख्या उपक्रमांना महत्त्व देतात। धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झाले असंही म्हटलं जातं की भगवान विष्णू परशुरामाच्या रूपामध्ये याच दिवशी अवतार घेतला होता आणि आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवरती अवतरली होती। एवढंच नाही तर 4 धाम यात्रा देखील अक्षय तृतीयेपासूनच सुरुवात होत असते, ज्यामुळे या तारखेचे महत्त्व आणखीनच वाढत असते। या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्ष आपल्याकडे चालत आलेली आहे। असं देखील मानलं जातं की या दिवशी जर सोने चांदी खरेदी केलं तर ते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य आणतात आणि संपत्तीमध्ये वाढ होत जाते। त्यामुळे बाजारपेठामध्ये या दिवशी आपल्याला विशेष करून गर्दी बघण्यासाठी मिळत असते। अक्षय तृतीयेला केलेल्या कामाचं फळ हे कायमस्वरूपी अक्षय मिळतं। अशा परिस्थितीत ज्या लोकांनी कोणताही शुभ कार्य बराच काळ पुढे ढकललेलं आहे ते याच दिवसाचा फायदा घेऊ शकतात। धार्मिक दृष्टिकोनातून ही तिथी खूप पुण्यवर्णक मानली जाते। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे, जो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला साजरा केला जात असतो। आणि या दिवशी जर आपण मुहूर्त न बघता काम केलं तरीही आपल्याला त्या कामामध्ये भरभरून असं यश मिळत असतं, सुख समाधान मिळत असतं। या दिवशी अनेक प्रकारचे शुभयोग तयार होत असतात आणि या शुभयोगामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं। बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु काही वेळा तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही। आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही, सतत आजारपण या ना त्या कारणाने कुठेतरी पैसा खर्च होत असतो। मग तो घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत कटकट होत असेल, वादविवाद होत असेल, त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही। माता लक्ष्मीला सर्वात महत्त्वाचं काय आहे आणि अतिशय प्रिय कोणत्या गोष्टी आहेत तर स्वच्छता आणि शांतता। ज्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता असते तिथे माता लक्ष्मी कायम निवास करत असते असं देखील म्हटलं जातं। आपल्या घरामध्ये पैसा, सुख शांती आणि समृद्धी टिकून राहणे, पण जर घरामध्ये सतत अडचणी, अडथळे, दुःख, दारिद्र्य, गरिबी येतच असेल तर त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये
ही स्थिर नसते। त्यामुळे अक्षय तृतीयेला आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, आयुष्यातील सर्व अडीअडचणी संपून जाण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती मिळावी म्हणून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण जे काही कष्ट मेहनत करतो, सेवा करतो, उपाय करतो, त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पैसा यावा यासाठी कुंडलीतील वास्तुदोष, ग्रहदोष किंवा शत्रुपीडा, नजरबाधा किंवा इतर नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्या आणि सुख, शांती, समृद्धी घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी अतिशय अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। या उपायाने तुमच्या पैशाच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत ना तर त्या सर्व दूर होतील। बघा, अक्षय तृतीयेला सोने चांदीला विशेष महत्त्व दिलं जातं, परंतु आता सोनं चांदी खरेदी करणं सर्वांना शक्य आहे का तर नाही, कारण सोन्या चांदीचे भाव जे आहेत तर ते अगदी गगनाला भिडलेले आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले गेले आहे। आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या झाडांना खास करून विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। त्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात। तर अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केलं तरी चालेल, परंतु हा जो उपाय आहे तर तो करून बघा। उपाय कोणताही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर त्या सेवेचं, उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं। कारण ज्या या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जे पृथ्वी तलावरती विष्णू तत्व आणि लक्ष्मी तत्व असतात ना तर ते रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी अधिक सहस्रपटीने कार्यशील असते आणि या तत्वांचा, या सकारात्मक ऊर्जेचा लाभ जो आहे तर तो आपल्याला होत असतो। ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये काही उपाय करत असताना आपल्याला ते भक्तीने आणि विश्वासाने करायचे असते। त्यासाठीच आपण अगदी विश्वासाने जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच होईल। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। हा उपाय फक्त महिला असेल, पुरुष असेल, कुणीही करू शकता। फक्त घरामध्ये तुम्हाला सूतक असेल, पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्ही पावित्र्य सांभाळून हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि या दिवशी स्नान करायचं आहे। कारण या दिवशी दानाला आणि स्नानाला अतिशय अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान करणं जर शक्य असेल तर तिथे तुम्ही करू शकता, नाहीतर मग घरच्या घरी पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला सकाळी 11 वाजायच्या अगोदरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर तुम्हाला सर्वांना धने माहीतच आहे। धन्यांना आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत खूप महत्त्व आहे। धन्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि या दिवशी धन्याची खरेदी सुद्धा केली जाते। धन्यापासून जी कोथिंबीर तयार होत असते शेतामध्ये म्हणा किंवा इतर ज्या ठिकाणी कोथिंबीर उगवलेली असते तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोथिंबीर जी आहे तर ती थोडीशी उपटायची आहे आणि ती मुळासकट तुम्हाला उपटून घ्यायची आहे। आणि कोथिंबीर ही विकत खरेदी करायची नाही, तर तुम्हाला ती ज्या ठिकाणी उगवलेली मिळेल त्या ठिकाणाहून एखाद्या शेतामधून जाऊन ती तुम्हाला उपटायची आहे आणि मुळासकट ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। घरी आणल्यानंतर कोथिंबीरीचं जे काही मूळ असतं तर 1-2 झाडाचं मूळ तुम्हाला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरमध्ये जी लक्ष्मी माता म्हणजेच माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची जी शक्ती असते तर ती खूप मोठ्या प्रमाणात असते। यामुळे धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्याला निश्चितच होत असते। त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर देवघरासमोर एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। एक कोरं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्यावरती हे एका प्लेटमध्ये खाली स्वस्तिक काढायचं आहे तुपाने किंवा तूप हळद मिक्स करायचे आहे आणि त्याने हळदीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। त्यावरती हा लाल कापड तुम्हाला जो आपण घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे।
त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा थोड्यासा म्हणजेच कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका. अखंड तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे मूल जे आहे तर त्यावरती ठेवायचं आहे. परत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्या कोथिंबिरीच्या मुळांना आणि मनोमन नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. म्हणजेच काय तर याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. तुम्हाला एक गाठ बांधायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्रम पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला श्री निया मंत्राचा माता लक्ष्मीचा जो अतिशय अत्यंत आवडीचा मंत्र आहे, प्रिय मंत्र आहे, ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि या करायचं आहे. यामुळे धनप्राप्ती ही आपल्याला नक्कीच होत असते आणि तो माता लक्ष्मीचा बीज मंत्र मानला जातो. एक माळ त्या मंत्राची तुम्हाला करणं गरजेचंच आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या पाकिटामध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटा मोठा दुकानात गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. ही पोटली ठेवल्यानंतर माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होणार आहे. आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी असेल, समस्या असेल तर त्या संपून जातील आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती भरभरून अशी कृपा होईल. आपण ज्या वेळेस अशा ठराविक तिथींना असे काही उपाय करतो तर त्या आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतात, खुंटलेले असतात, तर ते आपण ज्या आपल्या सेवेमुळे हे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात आणि आपल्याला घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होत असते. हळूहळू का होईना आपल्याकडनं आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते. त्यामुळे नामस्मरण करा, भक्ती करत राहा. कुठलीही सेवा जी आहे तर ती निस्सीम करत राहा. त्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे, चांगलं होणारच आहे. अशा भावनेने उपाय करून बघा, तुम्हाला त्या उपायांचं नक्कीच फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.